राम राम मंडळी, शुभ सकाळ. मी आहे समिता आणि माझ्या समिताजी ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू मराठी नववर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप हार्दिक मंगलमय भगव्या शुभेच्छा. तर मंडळी, हे हिंदू मराठी नववर्ष तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी, फलदायी, लाभदायी आणि सुखसमाधानाचे आणि भरभराटीचे जाऊ. आज स्पेशल काय गुढीपाडव्याला ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ते पुढे ब्लॉगमध्ये बघा. आणि आपण आज गुढीचा व्हिडिओ बघणार आहोत, गुढी मी कशी तयार केली. चला तर पूर्ण ब्लॉग बघा. आणि आमचे साहेब गेले गावी गुढीपाडव्याला, सो मी एकटीच आहे आणि मुलं आहेत, तर त्यामुळे मी इथे घरातच तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे गुढी कशी उभारली आहे, आणि तो व्हिडिओ आपण बघणार आहोत. तर चला ब्लॉगला चालू करूया आणि आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे ते चला बघूया. तर अशी साडी आहे आणि साडीला प्लेट काढून घेतली आहे, ते बघा जशा तुम्हाला जमतात प्लेट्स काढायच्या. तर आपली गुढी छोटी आहे, सो मी आता हे असं फोल्ड करते. हे बघा, अशी आपल्याला साडी बांधून घ्यायची, प्लेट्स नेट करायचे. साडी साईडला ठेवते मी. तर आता इथे आपण असा तांब्या घेणार आहोत, तांब्याचं बघा. हा छोटा तांब्या आहे, बाबूने आमच्या गुढी बनवली आहे, त्याच्यासाठी आहे. मस्त दिसतो छोटा तांब्या.
आत्ताच मी तो खरेदी केलेला, शॉपिंगला गेलेले तेव्हा. बाबूला आवडला आहे ना रे. बाबू शूटिंग काढतोय. हे सगळं झालंय आता. तरी बघा छोटी गुढी आहे, बाबूने बनवली आहे. हे बघा सुंदर हे केली आहे डिझाईन त्याने. इथे हा पेपर आहे, क्राफ्ट पेपर, आणि त्याला हे डिझाईन केली आहे. आणि हा माझ्याकडे छोटा तांब्या होता आत्ताच आणलेला, तर छान दिसते. त्याला पण गुढी करायची होती. तर आता ही बघा छोटी गुढी, हिला पण आपण हळदी कुंकू घालूया. तर बघा अशी गुढी उभारली आहे. साडी मीच हे बघा मस्त छान अशा साडीच्या प्लेट काढून त्या वर बांधल्या ते तांब्याला. आणि इथेच ही गुढी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी इथे उभारली आहे आणि छान पूजा केली. त्याला तर आता मी नैवेद्य वगैरे दाखवते, तुम्हाला दाखवते. ही छोटी गुढी बनवली आहे बाबूने. हे हा क्राफ्ट पेपर आहे आणि त्याला अशी डिझाईन केली आहे त्याने. हे बघा, आणि हे बघा ह्या टिकल्या लावल्या आहेत डायमंडच्या. आणि वर हा बघा छोटासा तांब्या आहे, तर छान बनवली आहे त्याने. हे बघा एकदम मला दिसत नसणार आता आत तेल आहे. हे बघा, तर अशी छान त्याने गुढी बनवली आहे.
तर इथे आम्ही गुढीला दाखवायला नैवेद्य बनवला आहे, खीर बनवली आहे आणि इथे श्रीखंड पुरी आहे आणि आज मी काजूची पण भाजी केलेली. तर खूप छान असा आजची डिश आहे. आजच्या दिवशी हा मेन प्रसाद आहे, आज हा दाखवलाच पाहिजे. कारण हे बघा, हे चणा डाळ आहे आणि इथे ही कडुनिंबाची पानं आणि गूळ साखर घातली आहे. कारण याचं खूप महत्त्व आहे. जी कडुनिंबाला पालवी फुटते, पानं येतात आणि आरोग्याच्या दृष्टीने हे खूप फायदेशीर आहे. सो हा प्रसाद बनवायलाच पाहिजे. आता गुढीला आपण नैवेद्य दाखवूया. चला, तर अशी गुढी उभारून झालेली आहे आणि आजचा दिवस म्हणे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून या गुढीला ब्रह्मध्वज पण म्हणतात. आणि आजच्या दिवशीच आपले प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत पुन्हा येऊन आपलं राज्य स्वीकारलेलं आणि त्या दिवशी सर्व जनतेने त्यांचं स्वागत केलं. घरोघरी दिवे लावले, दिवाळी साजरी केली, गुढी उभारली. अशा प्रकारे म्हणून आजच्या दिवशी गुढी उभारतात. गुढी हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपल्या मराठी अस्मितेचं प्रतीक आहे. तर गुढी ही शुभ आहे आणि आजच्या दिवशी गुढी उभारतात. खूप शुभ दिवस आहे. 3:30 मुहूर्तमय हार्दिक भगव्या शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सर्वांना फलदायी, सुखदायी आणि लाभदायी जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हीच परमेश्वराकडे प्रार्थना. गुढी जी बाहेर लावली ज्यांनी ती घरात आणायची असते, अगदी सन्मानपूर्वक गुढी उतरायची असते. तर मी आता ही व्हिडिओसाठी घरात गुढी उभारलेली, तर मी तिला हलवली आहे आता. आणि आजचा गुढीपाडव्याचा व्लॉग इथेच संपतो. तर मंडळी, आजचा गुढीपाडव्याचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त का आणि सर्वात महत्त्वाचं आनंदी राहा. धन्यवाद. काळजी घ्या. जय महाराष्ट्र, जय शिवराय.